15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत। दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्यामुळे लाल किल्ल्यात कडककोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी घेतलेला हा आढावा आपण पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पूर्ण देशाला संबोधित करणार आहेत। उद्याचा 15 ऑगस्ट जो आहे तो लाल किल्ल्यावर साजरा होणार आहे। आपण पाहू शकता की कशा प्रकारे तयारी सुरू केलेली आहे। लाल किल्ल्याच्या या परिसरामध्ये खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। हिरव्या रंगाच्या या खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी सामान्य जणांना प्रवेश दिला जाणार आहे। त्याचबरोबर मध्यभागी लाल रंगाच्या खुर्च्या सुद्धा लावण्यात आलेल्या आहेत। ते VIP साठी खुर्च्या असणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी महत्त्वाच्या व्यक्तीसुद्धा उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे सुरक्षेची काळजी घेण्यात आलेली आहे। त्याचबरोबर लाल किल्ल्याच्या परिसराला आता अतिसंवेदनशील म्हणून या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे। कारण कोणत्याही वेळी हल्ला होऊ शकतो अशा सुद्धा गुप्तचर यंत्रणेने अहवाल दिलेला आहे। त्याचबरोबर मोदी उद्या काय बोलतात याकडे लक्ष द्यावं लागणार आहे। वन रँक वन पेन्शनबद्दल महत्त्वाचं काही निर्णय घेतात का आणि ठोस जी काय घोषणा आहे ती घोषणा करतात हे पाहावं लागणार आहे। संसदेचं कामकाज चाललेलं नाही त्यासाठी सुद्धा काँग्रेसला जबाबदार धरण्यात येणार आहे का हे सुद्धा उद्याच्या नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून दिसून येईल। मात्र लाल किल्ल्यावर कडेकोट बंदोबस्त देण्यात आलेला आहे एवढं नक्की। रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।